रेवती दी, अगं कुठे गेली होतीस? मी ऑफिसला गेले होते. ऑफिसला? पण मग मम्माला कसं माहित नाही? मम्मा ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिने तुझ्याबद्दल काहीच सांगितलं नाही. हो, कारण मम्मा ऑफिसमधनं परतल्यावर मी तिकडे गेले होते आणि आत गेले नव्हते, बाहेरच थांबले होते. रश्मी, कदाचित तुला याचं काहीच वाटणार नाही, पण एक गोष्ट मला तुझ्या कानावर घालावीशी वाटतेय. रश्मी, अगं अभ्यंकर काकांनी नवीन गाडी घेतलीये. नवीन गाडी? हो, आपल्या वॉचमॅननीच मला सांगितलं की 2 दिवसांपूर्वीच अभ्यंकर काकांनी नवीन गाडी घेतली म्हणून. अगं मग घेतली असेल ना ती. हल्ली बँक्स हवं तेवढं लोन देतात, म्हणून घेतली असेल त्यांनी नवीन गाडी. हो, बँक लोन देतात ना, पण ते घेताना अभ्यंकर काकांना त्यांचं सॅलरी स्टेटमेंट वगैरे दाखवावं लागलं असेल आणि लोन परस्पर त्यांच्या सॅलरी अकाउंट मधनं जात असतं. तर तशी इन्फॉर्मेशन आपल्या अकाउंट्स डिपार्टमेंटकडे असायला हवी. तसं काहीही गरजेचं नाहीये. काय? हो मम्मा, रेवती तिच्या बोलण्याचा माझ्यावर फारसा प्रभाव पडला नाही, पण तिच्या मनात जे काही आलं ते तुला सांगणं मला गरजेचं वाटलं. पण कशावरून अभ्यंकर भाऊजींचीच गाडी असेल ती? मी सुद्धा हाच प्रश्न तिला विचारला, तर ती म्हणाली की ती गाडी अभ्यंकर काकांची असल्याचं आपल्या वॉचमॅननी सांगितलं तिला. अगं मग ठीक आहे ना, घेतली असेल भाऊजींनी गाडी, मग काय खटकतंय काय तिला? तिचं असं म्हणणे की अभ्यंकर काकांचं वागणं पूर्वीपेक्षा बदलत चाललंय. ते आधी असे कधीच वागत नव्हते. तुम्ही इथे? कंटाळा आलाय म्हणून आलो होतो. सोनालीवरचा राग गेला नाही अजून? ऍक्च्युली सोनालीने मला सगळं सांगितलंय. तुम्हाला गावंढळ भाषा बोलणाऱ्या मुली आवडत नाही हे जर का आधी माहिती असतं ना, तर अशी थट्टा मी कधीच केली नसती. मी शपथ घेऊन सांगते, ह्या सगळ्यात सोनालीचा काहीही दोष नाही. उलट ती मला प्रत्येक वेळी सांगायची की त्यांची अशी थट्टा करू नकोस, पण मीच नाही ऐकलं तिचं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. विघ्नेश, आपलं बोलणं झालं त्यावर मी खूप विचार केला, पण असं काही घडू शकतं यावर विश्वास ठेवायला माझं मन तयारच होत नव्हतं. त्यावेळी मी सरांकडे त्यांची कंप्लेंट केली होती आणि आज माझी पोस्ट न्यूज असिस्टंट चीफ एडिटरची आहे. त्यामुळे कुणीही रिजेक्ट करावी इतकी टाकाऊ न्यूज मी देणार नाही, एवढा तर तुम्हाला विश्वास आहे ना. आणि मुख्य म्हणजे मी आणलेली न्यूज दुसऱ्या चॅनलवर जशीच्या तशी प्रसारित केली जाते. अशा प्रकारच्या न्यूज फक्त आपल्याच चॅनलवर आधी प्रसारित होतात. तू सांगतोयस ते एकदम बरोबर आहे विघ्नेश, म्हणून मला ह्या प्रकाराच्या मुळाशी जायचंय. वहिनी. अरे आलात तुम्ही? येस. एकटाच आलास की दोघेही आलात? घाबरू नकोस, जावेला घेऊन आलोय तुझ्या बरोबर. अरे वा, स्वारी खुशीत दिसतीये. सासूरवाडीत बराच पाहुणचार झालेला दिसतोय. पाहुणचार झाला असेल नाही तर नसेल. तू आधी जेवायला काय केलंस ते सांग. अरे तिकडे जेवायला नाही दिलं? दिलं ना, पण काय आहे ना, माझ्या वहिनीच्या हातचं खाल्ल्याशिवाय माझं पोटच भरत नाही ना. हो का? मस्करी करतोयस माझी? जा म्हटलं ना. अरे अरे जा तू. अरे चल. अरे पण जा.